वारकरी संप्रदायाचा दंडक असतो. दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम असतो तो कीर्तनकाराने संतपर प्रकरणातील घ्यावा, नंतर स्थितीपर घ्यावा, नंतर उपदेशपर घ्यावा, नंतर मागणी घ्यावी आणि शेवटी काला करावा. असा वारकरी संप्रदायाचा लिखित नियम कोणी नाही, परंतु अलिखित मात्र दंडक आहे. आणि म्हणून आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा आणि त्यानिमित्त हा निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे. कोण तुकोबाराय? ज्यांना आपण 5वा वेद समजतो, ज्यांनी वेद लिहिला, वेदाचा मराठीमध्ये अनुवाद त्यांनी केला. त्यांना अनेक प्रकारचा विरोध त्या ठिकाणी झाला, परंतु असे असणारे तुकोबाराय आणि त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज सांगतायत की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत आपल्याला जाग करतात. ते म्हणतात असं थोडी आम्हाला आमच्या घरचे जाग करतात का नाही? तुम्ही जर झोपले तुमच्या घरचे करतात काही जाग, पण ते जाग करणं वेगळं आणि संत आपल्याला ज्या प्रकारे जाग करतात ते जाग करणं वेगळं. तुकोबाराय सांगतात की संतांचे उपकार सांगता येत नाहीत, एवढे मोठे उपकार आहेत. तुम्ही म्हणाल संतांनीच काय उपकार केले का? इतरांची आपल्यावरती अनेकांचे उपकार असतात का? इतर लोक आपल्यावरती उपकार करतात का? सांगा. तुम्ही बोलत चला. कारण आजचं कीर्तन म्हणजे मी एकटाच बोलणार नाही, तुम्ही बोलायचं आहे. समजलं का? तुम्ही बोलणार तेव्हा कीर्तन होणार. तुम्ही नुसतं बसायचं का? काय करायचं? कीर्तनामध्ये काय केलं पाहिजे? जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईल तेव्हा टाळी वाजवायची आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. बरोबर आहे? टाळी कशासाठी वाजवायची तेही तुम्हाला सांगतो, आणि विठ्ठल का म्हणायचं तेही सांगतो, आणि ज्यांनी पुच्चरपणा केला तेही सांगतो. आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. बरोबर आहे? त्यात तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं समाधानच होईल कीर्तन ऐकून. कीर्तन आपण अनेक कीर्तन ऐकत आलो आजपर्यंत, परंतु कीर्तनामधून काहीतरी भाव हा आपल्याला घरी घेऊन जायचा आहे. तुम्ही किती तास कीर्तन ऐकल्याला महत्व नाही, त्यातला किती भाव तुम्ही आत्मसात करता. अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला कीर्तन सांगणार आहे, अगदी नियोजित वेळेत सांगणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, झोपायचं अजिबात नाही. झोपाली तर सांगायचं. महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार, परंतु आपल्यावरती संतांचे उपकार आहेच, परंतु आपल्यावरती इतरांचे सुद्धा उपकार आहेत. काय? त्यांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. आपण जीवन जगत असताना दररोज सकाळी काय निघतो? सूर्य निघतो का नाही निघत? तो आपल्याला प्रकाश देतो ना. समजा आता आपलं कीर्तन चालू आहे, हा बल्ब या ठिकाणी चालू आहे, फॅन चालू आहे, उजेड आहे. बरोबर आहे? याचा आपल्याला बिल भरावं लागतं. काय करावं लागते? बिल भरताना तुम्ही बिल भरावं लागते. उद्या सकाळी सूर्य निघणार आहे, तो सर्वांना प्रकाश देतो, सर्वांना प्रकाशमान करतो. त्याचं कधी बिल आलं का तुम्हाला? भरलं कधी? नाही भरलं. सूर्य जर निघालाच नसता तर जीवन जगता आलं असतं का? प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता आहे, उजेडाची आवश्यकता आहे. वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाश लागतो, आपल्यालाही तसाच प्रकाश लागतो. सूर्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. ऐकणी महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, काय सांगू आता सूर्याची उपकार. काय असं का आपण म्हटलं नाही? सूर्य उपकार करत नाही का? आवाज करतो का? तुम्ही बिल भरलं कधी? सूर्याचं बिल भरलं का? नाही भरलं. तुमचा उपकार झाला का नाही? तो उपकार झाला. तुमचा मोबाईलला काही दिला नाही. मग सूर्यानं जर तुमच्यावरती उपकार केले
तर महाराज का बरं म्हणत नसतील काय सांगू आता सूर्याचे उपकार? तर त्याचं कारण असं आहे, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पण कधी देतो? दिवसा देतो, रात्री देतो का? म्हणजे त्याचं जे देणं आहे हे कसं आहे? पूर्ण नाही देत, दिवसाच देतो, रात्री आपल्याला लाईट लावावं लागतं, म्हणून त्याचे उपकार काही एवढे मोठे नाही. चला पुढे. आपण वनस्पतीचे सुद्धा आपल्याला उपकार आहेत. शेतकरी बाबाजी फळं देतात, अन्नधान्य देतात ना, पण त्या वनस्पतीचे सुद्धा आपल्यावरती काय आहेत? उपकार आहेत. तसंच पावसाचे उपकार आहेत आपल्यावरती. पाऊस जर पडलाच नसता तर जमीन पिकली असती का? जमीन पिकली नसती तर काय झालं असतं? अन्नधान्य कुठून मिळलं असतं? पावसाचे उपकार आहेत का नाही? पहा, एखाद्या वेळेचा पाऊस लांबला पावसाळ्यात तर आपण त्याची वाट पाहतो तरी पाहत. पाण्याचं खूप महत्व आहे. आपण आपल्या घरामध्ये जो नळ घेतलेला असतो आपण ग्रामपंचायतचा, त्याचा आपल्याला कर भरावा लागतो, पाणी कर भरावा लागतो का नाही? वार्षिक कर भरतो आपण. मग आपल्या दरवर्षी आपल्या गावामध्ये जो पर्जन्य पडतो, पाऊस पडतो, त्याचा कधी कर भरला का आपण? कधीच नाही भरला का? कधीच नाही. मग त्याचे आपल्याला उपकारच आहेत ना. त्याचे उपकार सांगायला पाहिजे होते महाराजांनी, तर त्याचेही नाही सांगितले. का नाही सांगितले बरं? पाऊस पडतो, उपकार करतो खरंय, पण उन्हाळ्यात आला, अवेळी आला तर काय करतो? नुकसान करतो. आता समजा उन्हाळ्यात पाऊस पाहिजे नाही, पण सध्या पाऊस सुरू आहे, पुढे पाऊस पडतो, गारपीट झाली, अनेक आता सध्या नुकसान झालेलं आहे. म्हणजे असा जर पाऊस आला तर काय होतं? नुकसान होते. त्याचे उपकार म्हणता येतील का? तेही उपकार आपल्याला सांगता येत नाही, किंवा सांगितले तरी ते काही परिपूर्ण नाहीये. हाही उपकार परिपूर्ण नाही. जाऊ द्या, आपलंच ज्ञान कशा लोकांची उदाहरण सांगायचं. माणसाचा जन्म हा कशासाठी आहे? माणसाचा जो जन्म माणसाला मिळाला हा कशाकरिता आहे? परोपकाराय इदं शरीरम. माणसाचा जो जन्म आहे ना, हा उपकार करण्याकरिता आहे. कशासाठी आहे? उपकार करण्यासाठी आहे. जे आपल्या जवळ आहे ते आपण इतरांना दिलं पाहिजे. हा मनुष्याचा धर्म आहे. परंतु माणसं एवढे स्वार्थी झाले की जे आपल्या जवळचे आहे ते इतरांना देत नाही. पण महाराज म्हणतात, दिल्यानं ते वाढत असते. समजा सूरज फकवात वाजवतो, याने हे जर ज्ञान लेकरांना दिलं तर काय होईल? त्याचं ज्ञान वाढणार. मला बोलता येते, मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. एखाद्या गायकाला गाता येते, त्याला गायलं पाहिजे, त्याचा आवाज बहरतो, त्याच्यामध्ये काय होते? वाढ होते. तसं प्रत्येकाने आपल्याजवळ जे आहे ना ते इतरांना दिलं पाहिजे. तेव्हा मनुष्य जन्माची कृतज्ञता आहे. बरोबर आहे? आणि परंतु आपण तसं करत नाही. तुम्ही देता का? देता काही करायला? बोलत चला, देता का? नाही देत. बाय दृष्टांत तुम्हाला सांगतो. महाभारतातील दृष्टांत आहे, जुना आहे. महाभारतामध्ये दुर्योधन होऊन गेला. तुम्ही कथा ऐकली असेल. कोणती कथा? आता श्रीमद भागवत कथा आहे ना, रामायण कथा, रामकथा आहे. रामकथेचं तुम्ही श्रवण करत आहात. तर महाभारतामध्ये तो दुर्योधन, तो कधीच कोणाला काही देत नव्हता. ऐका, तो कधीच कोणाला काही देत नव्हता. तो म्हणा, जा, आमची देणाऱ्याची जात नाही, आम्ही कधीच कोणाला देत नाही. परंतु तो एक काम करायचा, त्याला जर कोण काही मागितलं ना तर तो सांगायचा, आमची देणाऱ्याची जात नाही, आम्ही कधीच कोणाला देत नाही, पण एक करा. काय करा? तिकडे जा, तिकडे चौदार बाबाचं घर आहे, ते देतील तुम्हाला. काय भाकर द्यायची किंवा पाणी द्यायचं, काय मागायचं असेल तिकडे जा, तिकडे अनिकेतचं घर आहे, तो देईन तुम्हाला. आम्ही देत नाही, आमची देणाऱ्याची जात नाहीये, जा तिकडं, असं तो म्हणायचा. एक दिवस काय झालं, तो काही मित्रांसोबत अरण्यामध्ये गेला शिकार करण्यासाठी.
जंगलामध्ये गेला, परंतु झालं असं की नेमकं त्याच जंगलाला आग लागली. आता आग लागल्याबरोबर त्याचे जे मित्र होते ते गेले पळून. हा अटकला आगीत. चारही बाजूने आग लागलेली आहे. काय करावं आता? कोण वाचवणार आपण आता? 2 दिवस झाले आग काही विझत नाही. काय करावं? आग जवळ जवळ येते आहे. आवाज देत होता, अहो कोणीतरी या, मला पाणी द्या, मला अन्न द्या, मी एका राजाचा पुत्र आहे, मला वाचवा वाचवा, असा तो आवाज द्यायचा. कोणी यायला तयार नाही. शेवटी भगवंताला त्याची दया आली आणि भगवंत विप्रवेश भगवंताने धारण केला आणि भगवंत त्या दुर्योधनाकडे गेला आणि सांगितलं, काय रे दुर्योधना, काय झालं? काय नाही देवा, मला खूप तहान लागली, खूप भूक लागलेली आहे, काहीतरी पाणी द्या हो, काही खायला द्या. तो काही दिलंस का कोणाला? नाही ना. मरा आता. तुम्ही जन्मात तर काहीच दिलं नाही, आता काही मागण्याचा अधिकार आहे का? उपाशीच मरा. नाही हो, असं करू नका, आम्ही एका राजाचा मुलगा आहे, असा अन्याय माझ्यावरती करू नका, मला वाचवा. देव म्हटला, दुर्योधना, अरे तू कधीच कोणाला काही दिलं नाही रे, पण एक गोष्ट मात्र चांगली केलीस, तू दिलं नाही कोणाला काही, पण देणाऱ्याचं बोटाने घर दाखवलं. काय केलं? देणाऱ्याचं बोटाने घर दाखवलं. एवढा तरी तू उपकार केला. आणि म्हणून ज्या बोटाने तू ते देणाऱ्याचं घर दाखवलं ना, ते बोट तू तुझ्या तोंडामध्ये घाल, तुझी ताणही जाईल आणि भूकही जाईल. कमीत कमी नाही देता आलं, नाही देता आलं आपल्याच्यानं, तर कमीत कमी देणाऱ्याचं बोटाने घर तरी दाखवत जा. म्हणजे एखाद्या संकट समयी आपल्याला सुद्धा दुर्योधनासारखं खायला मिळू शकते. तेव्हाच मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. म्हणून माणसानं जे आपल्या जवळ आहे ते इतरांना दिलं पाहिजे. किसी के काम जो आए त्याला माणूस म्हणतात. हा माणसाचा उपकार आहे, कारण जन्मत माणसाचा उपकारासाठी झालेला आहे. असो, समजतं मला उपकारासाठी जन्म झाला, ठीक आहे. मग तुम्ही सूर्याचा उपकार सांगितला, तुम्ही माणसाचा उपकार सांगितला, तुम्ही पर्जन्याचा उपकार सांगितला, हे सर्व उपकार तुम्ही सांगितले, आम्हाला माहितीये. हे काय आमच्यासाठी नवीन आहे का? नाहीये. महाराज म्हणतायत, मला सूर्याचा उपकार सांगता आला, मला माणसाचाही उपकार सांगता आला, मला पर्जन्याचा उपकार सांगता आला, वनस्पतीचा सांगता आला, हे सर्व उपकार मला सांगता आले. पण एक उपकार असा आहे, तो मला सांगताच आला नाही. अभंगाचं पहिलं शब्द. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू
महाराज म्हणतायत संतांचे उपकार काय सांगू मी, काय सांगू आता संतांचे उपकार वजने अंतर जागविते. संतांचे उपकार सांगता येत नाहीत, माझ्या वाणी माझी बोलत नाही. एका ठिकाणी महाराज सांगतायत काय वाणू आता न पुरी वाणी, मी फक्त एक करू शकतो, फक्त मस्तक चरणी ठेवीत असे. संतांच्या पायावरती फक्त मस्तक ठेवू शकतो. विचार करा कोण तुकोबार आहे आणि त्यांनी म्हणावं की काय सांगू आता संतांचे उपकार, काय वाणू आता न पुरी वाणी, माझी वाणी पुरत नाही. तुकोबारांची भाषा आहे. अनेकांचे आपल्यावरती उपकार आहेत, तसेच उपकार संतांचे देखील आहेत. परंतु हे संतांचे उपकार सांगताना तुकोबाराय सांगतात. एका साधकाने प्रश्न केला, म्हणाले महाराज तुम्ही म्हणता संतांचे उपकार सांगता येत नाहीत. अहो संतांचे उपकार आहेत खरे, खूप मोठे उपकार आहेत, परंतु आमच्या आईचे का कमी उपकार आहेत? हा कमी आहेत? अहो जर आमची आईच नसती तर आम्ही आलो असतो का? आईचे उपकार का कमी आहेत? महाराज म्हणतायत आई उपकार करते, उपकार करत नाही असं नाही. उपकार करण्यामध्ये फरक आहे. लक्षात आईची उपकार आपल्यावरती आहेत, ती उपकार करते. महाराज सांगतात एक साधकाचा तो प्रश्न केला होता महाराजांना. महाराज त्याला एक दृष्टांत देतात. एक बाळू नावाचा मुलगा होता जो इयत्ता 5वी मध्ये शिकायचा. कोणता? बाळू. झोपला का? नाही. ऐका, बाळू नावाचा मुलगा हा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकायचा. आणि मग त्याची आई आंधळी होती. काय होती? आंधळी होती. आणि मग शाळेत जायचा. एक दिवस मुलांनी चिडवलं, अरे आंधळीचा पोरगा आला, एका डुचकीचा पोरगा आला, आणि तो रडायला लागला. घरी आला आणि विचारला, आई मला एका प्रश्नाचं उत्तर दे. अगं मला आज मुलांनी चिडवलं, ते म्हणजे आंधळीचा मुलगा आला, एका डुचकीचा मुलगा आला. सांग ना आई, अहो सर्वांना 2 डोळे ईश्वराने दिलेले आहेत, तुलाच का बरं एक दिला असेल? आणि तुला एक डोळा असल्यामुळं लोक आणि वर्गातील मुलं मला चिडवतात, तो पाप आंधळीचा पोरगा आहे. आई म्हणे, अरे बाळ्या असं काही असते का? जाऊ दे, चिडवू दे. परंतु नेहमीच झालं होतं, मुलं चिडवायचे, बाळाला राग यायचा. पण काय करणार, लहानपणीच बाप दारूच्या व्यसनामुळे वाढला होता. व्यसन खूप वाईट असतात. व्यसनाचा आपण नेहमी सांगतो, परंतु आपल्याला ते समजत नाही. कीर्तनकार या ठिकाणी येतो, तुम्हाला सांगतो अरे व्यसन वाईट आहे, तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, तो सांगतात या ठिकाणी. परंतु तुम्ही ठरवलेले सांगणं यायचं कामाची. काय सांगणं यायचं कामाची. कीर्तन झालं, हो बरोबर आहे, व्यसन खराब आहे, तंबाखून कॅन्सर होतो, दारू जर जास्त प्यायली तर लिव्हर खराब होतात का नाही, हे सगळं समजते आपल्याला कुठपर्यंत? कीर्तन होईपर्यंत. बरोबर आहे? बाबाजी कीर्तन झालं, महाराज गेले, लगेच तंबाखू घ्यायची, सोडायची. असे दोघं तरी असतात. कीर्तन झालं, चहा पाणी झाला, अरे आज महाराजांना सांगितलं रे, खरंच व्यसन खूप वाईट असतात,
नाही खायची ना मग आता द्यायची सोडून. नाही, तो मित्र दुसऱ्याला सांगतो, अरे त्याचं काम आहे सांगणं, त्याचं घटना सुरू खाली, त्याचं काम आहे सांगणं, आपलं काम आहे काय हो हो म्हणणं. ऐकाय नाही, असू दे असू दे असू दे, काही नाही, त्याचं कामच आहे. आणि त्याने तरी कोणाला सांगायचं? जर आपणच नसतो, समजा नालायक लोक आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. जर नालायकच नसते तर सज्जनाला काही किंमत राहिली असते का? नाही ना. अरे मग काय, जाऊ दे काय हरकत नाही, त्यांचं कामाचे आपलं चालतंय खोटणं, आणि तो त्याला सांगतो होऊ दे, काही होत नाही, तो खोटतो आणि खाऊन घेतो. काही फरक पडला का? कितीही सांगा व्यसनाविषयी काही फरक पडत नाही. आपण ठरलेलं आहे, जे करायचं तेच आपण करतो. म्हणजे आता सांगणारही कटाळलंय, तुम्ही ऐकणारही सुद्धा कटाळलेले. असो, व्यसनामुळे लहानपणी बाप केला, आणि मग ही आई सांगते, बाळा तुझा लहानपणी बाप केला रे, दारूच्या व्यसनामुळे गेला, लिव्हर खराब झाले होते. आई सांग ना, तू का बरं आनंदी आहेस? दिवसामागून दिवस गेले, आई काहीतरी कारण सांगायची. नाही रे बाळा, असं काही नसते, जाऊ दे. तो 12वी मध्ये पास झाला, शाळेमध्ये नाही तर विद्यापीठामध्ये त्याचा नंबर आला, आणि विद्यापीठात त्याचा पहिला क्रमांक आला. पेपर मध्ये बातमी आली, टीव्ही वरती, न्यूज वरती संपूर्ण त्याचीच बातमी की बाळू गावामध्ये नाही, महाविद्यालयात नाही, तर यानं विद्यापीठामध्ये याचा नंबर आला. याने जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. ज्या शाळेमध्ये तो शिकत होता त्या शिक्षकांनाही आनंद झाला. काय रे बाळू, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणीही एवढे मार्क्स घेतले नाहीत, पण एका आंधळीचा मुलगा, परंतु तो विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक त्याचा आला. आणि मग शाळेवाल्याने ठरवलं की याला सत्कार करायचा. गावाने ठरवलं की आपल्या बाळूचा सत्कार झालाच पाहिजे. आणि मग बाळूला निमंत्रण दिलं, सत्काराची तारीखही ठरली, सगळी तयारी झाली. बाळू आनंदाने घरी गेला. आईच्या कानावरती बातमी पसरली की माझ्या बाळूचा सत्कार होणार आहे. बाळूने सांगितलं, आई उद्या माझा खूप मोठा सत्कार होणार आहे. एका तहसीलदार, जिल्हाधिकारी आपल्या गावामध्ये येणार आहेत, आणि त्यांचे प्रेरणा विचार विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहेत, आणि ते विचार घेऊनच मलाही मोठं बनायचंय, मलाही कलेक्टर त्यांच्यासारखं बनायचं आहे, आणि ते माझा उद्या सत्कार करणार आहेत. संपूर्ण गाव सत्कारासाठी येणार आहे, सरपंचाच्याही आता सत्कार होणार आहे, माझे शिक्षकही माझा सत्कार करणार आहे, खूप सारे हार माझ्या गळ्यामध्ये पडणार आहेत. एक सांगतो आई, तू सत्काराला यायचं नाही. काय बाळू, असं नको करू रे, एक आंधळ्या पायाला तुझा सत्कार पाहू दे रे, आणि एवढंच कौतुक मला तुझं पाहायचंय. नाही आई, तू जर आली ना तर मी हे घर सोडून जाईन, हे गाव सोडून जाईन, तुला कधीच दिसणार नाही. नको रे बाळू, असं करू नको. अरे एक तुझी आंधळी माय, तुला एवढाच तर सोहळा पाहायचा आहे, अख्खं गाव तो सत्कार पाहणार आहे, आणि मलाही पाहायचा आहे रे. नाही आई, तू नाही यायचं. कडक सांगितलं होतं. ठीक आहे बाळू, जा तू सत्कारासाठी. आणि दुसऱ्या दिवशी बाळूचा सत्कार ठरला. मोठमोठे हार त्याच्या गळ्यामध्ये पडत होते. संपूर्ण कौतुकांचा वर्षाव चालला होता. आणि याच क्षणी त्या मायला राहून नाही, आणि ती आई एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये गेली, आणि एका कोपऱ्यामध्ये उभी राहून चोरून आपल्या बाळूचा सत्कार पाहत होती. तिला आनंद वाटत होता. एका डोळ्यातून एकच डोळा तिला होता, त्या डोळ्यावरून अश्रू वाहत होते की माझा बाळू मी लहानाचा मोठा केला, आणि आज एवढ्या मोठा झाला. त्याचा सत्कारच्या डोळ्यामधून आनंद अश्रू वाहत होते. परंतु या आनंदाच्या भरामध्ये त्या शाळेतील मुख्याध्यापकाचं लक्ष गेलं आंधळ्या मायकडे, आणि त्याने उल्लेख केला की आज बाळू इथपर्यंत पोहोचला, ही खरी जर कोणाचं श्रेय असेल तर त्याच्या आंधळ्या आईचं आहे. आणि त्यांनी त्या आंधळ्या आईचं नाव घेतलं आणि सांगितलं की तुम्ही सुद्धा या स्टेजवरती यावं आणि हा सत्कार स्वीकारावा, तुमच्यामुळे तुम्ही हा मुलगा घडवला. असं म्हटल्याबरोबर ती आंधळी माय, तिला सर्वांनी त्या स्टेजवरती नेलं.
तिचाही खूप मोठा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला. सत्कार समारंभ तर आटपला, सर्व लोक आपापल्या घरी गेले. तो बाळूही आपल्या घरी आला की आंधळी माय घरी आली. परंतु बाळूनं काय सांगितलं होतं? आई, तू सत्कारासाठी यायचं नाही. आंधळा आईला तो सत्कार पाहून खूप आनंद झाला. परंतु बाळूने आपली बॅग भरली. आता बाळू ऐकायला तयार नाहीये. बाळूने बॅग भरली आणि बाळू रागाच्या भरामध्ये निघून गेला. त्याने आपलं गाव सोडलं, जिल्हा सोडला, राज्यही सोडलं, शेवटी त्याने देश सोडून दिला. परदेशामध्ये तो त्या ठिकाणी शिक्षणासाठी निघून गेला. इकडे आंधळी माय त्याची वाट पाहत होती की माझ्या बाळूला आज जरी राग आला असला तरी तो कमी झाल्याच्या नंतर तो नक्की परत येईल. वर्षामागून वर्ष गेले, खूप वर्ष झाले. आता ती आंधळी माय म्हातारी झाली होती, तरी बाळू आला नाही. शेवटी काठीचा आधार आपला बाळू होता, पण बाळू नाही आला. ती दररोज पोस्टमनकडे जायची आणि विचारायची, का हो काका, एखादं पत्र आलं का? माझ्या बाळूचा काही निरोप आहे का? आता पोस्टमनलाही सवय झाली होती की आजीचं रोजच विचारणं. आंधळी माय काठी टेकत येते आहे, वय झालं, तो काहीतरी कारण सांगायचा आणि निघून जायचा. शेवटी आई थकली, जीर्ण झाली. एक दिवस तिचा मृत्यू झाला. शेवटी गावामधील काही ज्येष्ठ मंडळींनी, तरुण मंडळींनी तिचे अंत्यसंस्कार सर्व विधी त्या ठिकाणी आटोपला. खूप वर्षाचा काळ निघून गेला आणि मग काही वर्षानंतर त्या बाळूचं काहीतरी काम निघलं आणि तो गावाकडे आला. आता बाळूही म्हातारा झाला होता. गावात आल्याबरोबर त्याला ती शाळा दिसली, ते स्टेज दिसलं, ते शिक्षक दिसले, तो आपला सत्कार दिसला, सगळं त्याला दिसत होतं. परंतु गावामध्ये आता कोणी ओळखीचं राहिलं नव्हतं. खूप वर्ष झाली होती ना गाव सोडून. शेवटी बाळू आपल्या घराकडे गेला. घरामध्ये गेला, घराची कडी उघडली. आता घरामध्ये जाळ्या झाल्या होत्या, खूप गवत वाढलं होतं. त्याने ते गवत बाजूला केलं आणि आईची एखादी आठवण मिळते का म्हणून तो त्या ठिकाणी शोधू लागला. आपली आंधळी माय त्याला घरामध्ये दिसली नाही. आणि मग ती शोधत असताना एक बापाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. त्याने तो पाहिला, तिथे एक चिठ्ठी त्याला दिसली. त्याने ती चिठ्ठी हातामध्ये घेतली आणि वाचायला लागला. त्यामध्ये लिहिलं होतं, प्रिय बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे बाळू, गेली अनेक वर्ष झाले तो मला एकच प्रश्न विचारायचा की आई, सांग ना ग, तू का बरं आंधळी आहेस? ईश्वराने का तुला एकच डोळा दिला? परंतु त्याचं उत्तर मी तुला दिलं नाही. तर आज या पत्रामध्ये मी त्याचं उत्तर लिहिते आहे, ऐक ना बाळू. अरे, जेव्हा तुझ्या बापाशी माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा मला 2 डोळे ईश्वराने दिले होते. आणि लहानपणीच लिव्हर खराब झाल्यामुळे तुझा बाप तुला सोडून गेला रे. तुझा वंश माझ्या पोटामध्ये ठेवला आणि तुझा बाप मेला. शेवटी जेव्हा 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर मला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, ऍडमिट केलं आणि आनंदी आनंद झाला. डॉक्टरने सांगितलं, आई, खूप सुंदर मुलगा तुम्हाला झाला हो, खूप सुंदर आहे. आनंद मलाही खूप झाला होता. पण बाळू, असं घडलं, डॉक्टर म्हणाले, आई, मुलगा खूप सुंदर आहे, पण त्याला एकच डोळा आहे, त्याला दुसरा डोळा नाही. ऑपरेशन करून दुसरा डोळा बसवावा लागेल. परंतु आता वेळेवर कुठला डोळा आणायचा आणि तेवढे पैसे तुमच्याकडे नाहीत. मग एक करा. ती आई म्हटली, डॉक्टर साहेब, एक काम करा, माझा डोळा एकदा चेक करा लागतो का बघा. आणि तपासणी केली असता त्या आईचा आणि बाळाचा डोळा मॅच झाला. त्याच क्षणी आईने सांगितलं, डॉक्टर, माझा एक डोळा काढा आणि माझ्या बाळूला लावा. आणि त्या क्षणी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. तो डोळा काढला आणि तो तुला लावला रे बाळू. मला त्याचाही आनंद होता की माझा एक डोळा तुला बसवला, माझ्या डोळ्याने तुझे जग तो पाहणार होता रे. आणि हे सर्व वाचत असताना आता त्या बाळूचे अश्रू अनावर झाले. अश्रू टपटप पडत होते. ती जी चिठ्ठी वाचत होता ना, ती चिठ्ठी सुद्धा आता भिजून गेली होती. तर माफी मागायला आई राहिली नव्हती.
म्हणून एवढे मोठे उपकार आपल्या आईचे आहेत. एका दगडासारखा गोळा ती आपल्या पोटामध्ये सांभाळते. एवढे अनंत उपकार अनंत कवींनी आईचं वर्णन केलेलं आहे. अनेक त्याच्यावरती कविता आहेत, अनेक अभंग सुद्धा आहेत, अनेक प्रमाण सुद्धा आईच्यावरती आहेत. ऐसी कळवल्याची जाती खरी लाभारवी नव्हती. एवढा मोठा अधिकार आईचा आहे. तरी तुकोबाराय सांगतात की आईचे उपकार हे आई फक्त आपल्या बाळावर उपकार करते, दुसऱ्याच्या बाळावर करत नाही. म्हणून आईचेही उपकार पूर्ण नाही. म्हणून आईचाही उपकार श्रेष्ठ नाहीये. या ठिकाणी श्रेष्ठ उपकार संतांचा आहे. संत आपल्यावरती उपकार करतात. जरीही आपण त्यांना त्रास दिला, जेव्हा तुकोबाराय वेदाचा मराठीत अनुवाद करायला लागले तेव्हा त्यांना त्रास झाला. त्यांना विरोधकांनी त्रास दिला. कोणी त्रास दिला? हो, रामेश्वर भट्टांनी त्रास दिला. एवढा त्रास दिला, एवढा महाराजांना त्रास दिला. शेवटी रामेश्वर भट्टाला म्हणावं लागलं, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. म्हणजे एवढा त्रास त्यांना दिला. कशामुळे दिला? हो, त्यांनी वेदाचा अर्थ मराठीमध्ये लिहायला घेतला म्हणून त्यांना त्रास दिला. एवढा त्रास दिला. संतांना एवढा जरी त्रास दिला तरीही संत आपल्यावरती काय करतात? उपकारच करतात. कधीही ते आपल्यावरती सूड बुद्धीने आपल्याशी वागत नाही. एवढा मोठा संतांचा अधिकार आहे, एवढा मोठा अधिकार संतांचा आहे की ते आपल्याला अज्ञानामधून जाग करतात. आणि अज्ञानामधून ज्यावेळेस जाग करतात, आपल्याला सुज्ञ करून सोडतात. सुज्ञ झाल्याच्या नंतर मग आपल्याला शिकवतात की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे आपल्याला ते शिकवतात. शिकवल्याच्या नंतर आपल्याला गर्व येतो, अभिमान येतो. आणि मग तो गर्व होऊ नये म्हणून ते आपल्याला सांभाळण्याचे देखील काम करतात. एकदा असं घडलं की माऊली 6 दिवस झाले निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई 6 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आणि मग काखेमध्ये झोळी अडकली आणि गावामध्ये भिक्षा मागायला गेले. एखाद्या माईला आवाज द्यायचा, माई भिक्षाम देई. अहो, माझ्यासाठी नका देऊ, माझ्या दादासाठी नका देऊ हो, परंतु माझी 6 वर्षाची बहीण मुक्ता 6 दिवस झाले हो, काही खाल्लं नाही तिनं. तिच्यासाठी एखाद्या वाटीभर तरी पीठ द्या. आणि असं म्हणायचे आणि एखाद्या माईला दया यायची आणि एखादं पीठ तिच्या झोळीमध्ये टाकावं आणि माऊलींनी झोळी अटकावी आणि निघावं. त्यात इसोबा आडवा यायचा. काय रे ज्ञाना, कुठे आला होता? काय नाही काका, अहो माझ्यासाठी नाही हो, माझ्या दादासाठी नाही, तर माझ्या मुक्ताईसाठी, मुक्ताबाईसाठी थोडस पीठ घेऊन चाललो हो. हे ऐकावं इसोबांनी. ती झोळी काढावी, फाडावी, ते पीठ खाली सांडावं आणि आपल्या पायाने त्यावरती माती पसरावी. इतका दुष्ट तो इसोबा. माऊलींना राग यायचा. हे नेहमीच व्हायचं. एक दिवस असं झालं, ते पीठ मातीमध्ये मिक्स केलं आणि मग असं झाल्याच्या नंतर त्या ते पीठ सांडून दिलं. माऊलीला राग आला. ताडताड आपल्या घरी आले. झोपडीचं दार बंद केलं आणि गुडघ्यामध्ये आपलं मस्तक ठेवलं आणि माऊली ढसा ढसा रडायला लागले. आपले मुक्ताबाई पाहते, दादा दादा आला असेल, काहीतरी भिक्षा आणली असेल, परंतु पाहते तर काय, झोळी फाटलेली आहे आणि आपला ज्ञान दादा हा रडतो आहे. हे मुक्ताबाईने पाहिलं. संपूर्ण तिच्या लक्षामध्ये आलं. 6 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई होती. मग ती मुक्ताबाई उपदेश करायला लागली ज्ञानोबरायांना की दादा, अहो तुम्ही योगी आहात आणि तुमच्या सारखीने असं लोकांवरती नाराज व्हायचं? अहो आपली जीभ जर दाताला सावली एखाद्या वेळेस तर कोणी दात पाडतं का हो? नाही पाडत.
दादांना उपदेश करायला लागले की योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, हा अपराध तुम्ही दादा हा पोटात घाला हो. अशी अनेक प्रकारचे ताटीचे अभंग आहेत. महाराजांना ती ताटीच्या अभंगामधून महाराजांना उपदेश करू राहिली. महाराज ते ऐकत आहेत. आणि म्हणून मुक्ताबाई सांगते, दादा त्या जनाचा अपराध तुम्ही पोटात घाला. जरीही त्यांचे शब्द तुम्हाला शस्त्रासारखे वाटत असले, शब्द शस्त्रे झाले क्लेश, तरी संतांनी तो आपल्याला काय म्हणायचा आहे, उपदेशच मानायचा आहे. तुम्ही असं कुठलंही मनामध्ये ठेवू नका. तुम्ही योग्यांची माऊली आहात, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. दादा तुम्ही ताठी उघडा, असं मुक्ताबाई त्या ठिकाणी सांगते आहे. आणि तरीही दादा ताठी उघडायला तयार नाही. शेवटी मुक्ताबाई सांगते, मिथ्या कल्पना मागे मुक्ताबाई आपल्या दादाला उपदेश करते की दादा मिथ्या कल्पना मागे सारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, असं त्या ठिकाणी उपदेश करते आहे. आणि ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी समजावते आहे. इतका मोठा अधिकार मुक्ताबाईचा आहे. लोकांनी त्रास दिला, जेव्हा मांडा खायची इच्छा झाली तेव्हा खापर नाही मिळू दे हो, खापर ते सुद्धा मिळू दिलं नाही. उलट कसे मांडे करतात हे पाहण्यासाठी इसोबा खिडकीमधून पाहायचा. आणि जेव्हा तो खिडकीतून पाहायचा ना, तेव्हा मुक्ताबाई आवाज द्यायची, काका काय पाहता खिडकीमधून, या आणि मांड खा. म्हणजे अपकारावर सुद्धा उपकार करतात हे संत आहेत. म्हणून महाराज सांगतात, असा संतांचा खूप मोठा अधिकार आपल्याला महाराज सांगतायत. एवढा मोठा अधिकार आहे, ज्यांना आपण काय दिलं म्हणजे त्यांच्या ऋणामधून आपण उतराई होऊ शकत नाही. एवढा त्यांचा अधिकार मोठा आहे. अभंगाचं दुसरे चरण, काय द्यावे गाठी भावी कुत्रा,
काय दिलं ते त्यांच्या ऋणामधून आपण उत्तराई होऊ शकत नाही. महाराज म्हणतात एवढा मोठा अधिकार त्यांचा आहे, एवढे मोठे उपकार संतांची आपल्यावरती आहेत. झोपले का? झोपले का तुम्ही? जागे का? पहा, जेव्हा मी सांगितलं तुम्हाला आधीच विठ्ठल विठ्ठल भजन आणि तेव्हा टाळी वाजवा. वाजवली का? नाही. काय केलं? नाही वाजवली. ऐका, टाळीचं काय महत्व आहे? माझे एक मित्र डॉक्टर आहेत, जळगावला असतात, जळगाव खंडेशला. आम्ही पुण्याला क्लास करण्यासाठी सोबत होतो 2 वर्ष. ते म्हटले, महाराज मी दररोज प्रवास करतो, औरंगाबाद, पुणे, मुंबई, तिकडे नागपूर, अनेक हॉस्पिटलमध्ये माझ्या व्हिजिट असतात. अनेक टोल नाक्यावरती गेल्याच्या नंतर 10 रुपये 5 रुपये मागणाऱ्या तृतीय पंथी असतात का नाही? तुम्ही पाहिले का? पाहिले. तुम्ही दिले का कधी? नाही दिले? देता का? काय हरकत नाही, देता म्हणायचे तुम्ही. काही लोक देत नाहीत. म्हटले मी आजपर्यंत कधी काही दिलं नाही. माझा काही विश्वास नाही, मी कधीच गाडी थांबवली नाही आणि माझे काच खाली केले नाही. 10 वर्ष झाले म्हटले मला, मी अपडाऊन करतो. माझ्या हॉस्पिटलमध्ये एकही तृतीयपंथी कधी ऍडमिट झाला. माझ्या हॉस्पिटलमध्ये मुलं आले, पुरुष मंडळी आली, महिला मंडळी आली, सर्व आले. एवढा कोरोनाचा काळ होता, सगळे पेशंट मी पाहिले, तृतीयपंथी एकही आला नाही. म्हणून विचार करायला लागलो की बुवा तृतीयपंथी बिमार पडत नाहीत का? बरोबर आहे, कधी हॉस्पिटलला झाले नाही. बरं ठीक आहे, आपल्या हॉस्पिटलला नसतील आले तर दुसऱ्या हॉस्पिटलला गेले असतील का? मग मी संपर्क केला, मुंबईमध्ये जे टॉपचे हॉस्पिटल आहेत त्यांना फोन केला, संभाजीनगरचे जे आहेत त्यांनाही फोन केला, सर्व हॉस्पिटलला फोन केला. एका हो कधी तुमच्याकडे तृतीयपंथी आला का? सर्वांनी मला सांगितलं आजपर्यंत तृतीयपंथी कधी हॉस्पिटलले आलाच नाही. माझ्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण झाला, का आले नसतील? मला असे प्रश्न पडला, उत्तर काही मिळत नव्हतं. शेवटी एक दिवस असंच प्रवासामध्ये जात असताना एक तृतीयपंथी महिला माझ्या गाडीजवळ आली आणि तिने तो काच वाजवला. मी काच खाली केला आणि विचारलं की तुमचा प्रमुख कोण आहे? तुम्हाला 10 रुपये नाही, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी तुम्हाला देईन, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुमचे जेवढे तृतीयपंथी असतील सर्वांना बोलवा. सर्वांना बोलवलं एका टोल नाक्यावर आणि विचारलं. डॉक्टरांनी प्रश्न केला, का हो तुम्ही कधी बिमार पडले नाही का? कधीच माझ्या हॉस्पिटलला आले नाही किंवा इतर हॉस्पिटलमध्ये तुम्ही कधी गेले नाही, तुम्ही बिमार नाही का पडत? त्यांनी उत्तर दिलं, आम्ही कधीच बिमार पडत नाही. असं म्हटल्याबरोबर डॉक्टरांना प्रश्न पडला की काय असं त्यांच्याकडे आहे की ते कधीच बिमार नाही पडले? त्यांनी खूप छान उत्तर दिलं डॉक्टरांना. म्हटले डॉक्टर साहेब सोपं आहे, याला काही मंत्र तंत्र लागत नाही, आम्ही काही अशी वेगळी योग साधना वगैरे काही करत नाही, सोपं आहे. म्हणजे आमचं एकच काम आहे, कुठेही गेलो की आम्ही 10 रुपये मागायसाठी काय करतो? टाळी वाजवतो. टाळी वाजवतो. जेव्हा ही टाळी वाजवतो तेव्हा दोन्ही हाताचा एकमेकाला स्पर्श होतो. दोन्ही याच्यामध्ये जे संवेदना असतात
त्या एकमेकाला घर्षण झाल्यामुळे अनेक आता कुठल्या संवेदना कुठे टच झाल्याच्या नंतर कुठली व्याधी निघून जाते हे सांगण्यासाठी मला वेळ नाही आपल्याला. परंतु जेव्हा आपण टाळी वाजवतो ना तेव्हा त्याचा फायदा असा आहे की आम्ही दिवसभरामध्ये खूप वेळा टाळी वाजवतो. आम्ही काही देवाचं नाव वगैरे येत नाही, पण आम्हाला पैसे मिळण्यासाठी आम्ही टाळी वाजवतो. आणि त्या टाळीचा फायदा असा आहे की ती दिवसभर टाळी वाजवल्यामुळे आम्ही कधीच बिमार पडत नाही. हे विज्ञान आहे. हे काय आहे? विज्ञान आहे. मग आपण जर या कीर्तनाच्या मंडपामध्ये बसलो असू तर आपणही टाळी वाजवली पाहिजे का नाही? सोपं आहे ना? यामध्ये आवश्यक पैसे लागतात का? टाळी वाजवायला पैसे लागतात का? आजी नाही लागत. आपल्याला देवाने 2 हात दिले, वाजवायचे ना टाळी? नाही वाजवत आपण. खूपच छान प्रमाण दिलं. मी अनेक सप्त्यामध्ये जातो म्हणून महिला मंडळी कधी उभी दिसत नाही. आणि खरोखर आनंद वाटला की महिला मंडळी सुद्धा आपल्या या कीर्तनामध्ये उभे आहेत. त्यांनाही धन्यवाद. काय सुंदर त्यांनी प्रमाण दिलं. टाळी वाजवावी, उभी उभारावी. आपण टाळी कीर्तनामध्ये वाजवली पाहिजे. आपण कीर्तन ऐकण्यासाठी आलो का नाही? आपण श्रवणाबरोबर टाळी वाजवली पाहिजे. का टाळी वाजवायची? जेव्हा आपण टाळी वाजवणार, मुखाने त्या विठ्ठलाचं नाम घेणार, तेव्हा काय होते? तुम्ही जर आज जे काही तुमच्या हातून एखादं वाईट कर्म घडलं असेल, दुष्कृत्य घडलं असेल, जे पाप झालं असेल, ते पाप या ठिकाणी थांबत नाही. ते वरतीच तरंगत आहे. काय करते? ते निघून नाही जात. निघून जात नाही. येतेच वरती तरंगत असते. आणि तुम्ही टाळी वाजवत नाही, मुखाने विठ्ठल म्हणत नाही, असेच बसले तर हे काय करते? मला तुम्ही म्हणा महाराज टाळी वाजवली, विठ्ठल विठ्ठल म्हणलं आणि परत ते आमच्याच डोक्यावर बसलं, काय फायदा आहे ना? तर आपण फायद्याशिवाय कोणतीच गोष्टी करत नाही. त्याचं कारण असे, आपण जर टाळी वाजवली आणि विठ्ठल विठ्ठल भजन केलं तर ते निघून गेलेलं पाप कुठं जाईल? जो काहीच करत नाही, नुसताच बसला, त्याच्या डोक्यावर जाऊन बसते. आता तुम्ही ठरवा, टाळी वाजवायची का मस्त बसायचं? असो, संतांचा अधिकार, संतांचे उपकार खूप मोठे आहेत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवतो हा पायी जीव थोडा. आपण आपला जीव जरी ठेवला त्यांच्या पायावर तरीही त्यातून उतराई होऊ शकत नाही. एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे. एवढे मोठे त्यांचे उपकार आपल्यावरती आहेत. आणि महाराज सांगतात एवढंच त्यांचं आश्चर्य नाहीये किंवा एवढंच त्यांचं महात्म्य नाहीये, तर संत काय करतात? त्यांच्या मुखामधून एखाद्या वेळेस सहज जरी एखादी गोष्ट निघाली,
सहज जरी बोलले की सहज आपला उपदेश ते करतात, सांगून जातात. एकदा असं घडलं, मंगळवेढा गाव तुम्हाला माहिती असेल. त्या मंगळवेढ्याला श्यामा नावाची एक वेश्या गणिका होती. कोण होती? श्यामा नावाची. आणि त्याला एक सुंदर मुलगी होती, तिचं नाव होतं कान्होपात्रा. काय होतं? कान्होपात्रा होती. इतकी सुंदर होती की तिने जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला स्पर्श केला तर ते फुल सुद्धा फुलायचं. इतकं तेज तिचं होतं, इतकी सुंदर ती कान्होपात्रा होती. एक दिवस असं झालं की ज्ञानोबाराय आणि त्यांच्या सोबत काही संत मंडळी पंढरपूरकडे दिंडी घेऊन चालले होते. आणि सहज तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की चला कुठले तरी वारकरी पंढरीला जात आहेत. आणि मग इतर महिला दर्शन त्या ठिकाणी घेत होत्या. आणि कान्होपात्राला वाटलं चला आपणही दर्शन घेऊया. आणि ती कान्होपात्रा आपल्या घरामधून खाली आली आणि ज्ञानोबारायांच्या चरणावर तिला आपलं मस्तक ठेवलं. ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर ती विचारते आहे की ज्ञानोबा, ज्ञानेश्वर महाराज, मला तुम्ही एखादा मार्ग सांगा, काहीतरी मला उपदेश करा. ज्ञानोबाराय सहज बोलून गेले, कान्होपात्रा, मी तुला काय सांगणार, तू एक काम कर, आमच्या सोबत पंढरपूरला चाल. आणि ती त्या दिंडीमध्ये पंढरपूरला गेली. सर्वांनी चंद्रभागे स्नान केलं. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सर्व त्या लाईन मध्ये लागले. रांगेमध्ये एकामागून एक सर्व वारकरी दर्शन घेत होते. तिनेही त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. कधीच पाहिलं नव्हतं त्याला. सावळा सकुमार मदनाचा पुतळा तिने पहिल्यांदाच पाहिला. इतका सुंदर आहे भगवंत, इतका सुंदर आहे विठ्ठल. तिनं तो पाहला. ती 2-3 दिवस राहिली, घरी आली आणि सांगू लागली आपल्या आईला, आई, हे आई, आपल्या दरबारामध्ये अनेक सुंदर पुरुष आले ग, खूप पुरुष मी पाहिले, परंतु तुला सांगू का, मी पंढरपूरला गेली होती ना, त्या विठ्ठलासारखा सुंदर पुरुष जगात नाही ग. इतका सुंदर आहे सावळा सकुमार, इतका सुंदर आहे की काय सांगा बाई. एक काम कर, आता तू इथं राहायचं नाही. आपण दोघींनी आता या इथं राहायचं नाही. हा व्यवसाय नाही करायचा. आपण आता पंढरपूरला जायचं. श्यामाला कळलं की कान्होपात्रा का मेळ झाली काय. 3 दिवस झाले, दिंडीत काय गेली एवढी बदलली. त्या लक्षात आला ही आता आपल्या कामाची राहिली नाही. तिने बिदरच्या वाच्याला फोन केला आणि आपल्या एकुलत्या एक मुलीला तिने विकून टाकलं. जा कान्होपात्रा, तू आता माझ्या कामाची नाही. तिला मारलं. कान्होपात्रा हात जोडते आहे, आई असं करू नको ग, तू माझी आई आहेस, का मला विकतेस. अगं ते मला लोक कुठे घेऊन जातील, काय करतील माझं. नको नाही, नको मला असं करू. परंतु आई ऐकायला तयार नाही. आईने ऐकलं नाही. शेवटी बिदरचे जे तो राजा जो होता, बादशाह जो होता, त्याची 2 माणसं कान्होपात्रेला न्यायला आले. कान्होपात्रेचा हात धरला. कान्होपात्रा सांगते, मला ओळख काढत न्यायची काही आवश्यकता नाही. माझी जन्मदात्री आई मला, तिने मला सोडलं, तिनेही मला मारलं. असू द्या, काही हरकत नाही. तुम्हालाही मी त्रास देणार नाही. मी तुमच्या सोबत, तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी यायला तयार आहे. फक्त माझी एकच अट आहे, मला एकदा पंढरपूरला घेऊन चला. त्या विठ्ठलाचं दर्शन मला Thank you.
एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. एवढे सुंदर गायक, खूप सुंदर, काय गोड चाली म्हणतायत आणि तरुण तडफदार आहेत. काय सुंदर तुमचं गावाचं नियोजन आहे. खरंच असं प्रत्येक गावामध्ये तरुण मंडळी परमार्थामध्ये पाहिजे. इथे आल्याच्या नंतर मला अनेकेतनं सांगितलं होतं आमच्या गावामध्ये तरुण मंडळी आहे. अनेक गावात आपण गेलो तर वयोवृद्ध मंडळी असतात, परंतु या ठिकाणी सर्व गोष्टी कशा आहेत, एकदम फिट आहेत. बरोबर आहे. तर फक्त एकदा मला त्या पंढरपूरला घेऊन चला. हो, त्या माणसाला म्हटलं काय एवढी स्थळीसाठी पंढरपूरला न्यायचं, मग घेऊन जायचं बिदरला. शेवटी तिला पंढरपूरला आणलं. ती धावतच आत गेली. जेवढी रांग लागली ती दर्शनाची, सर्वांना तिला लोटपाट करत सर्वांना बाजूला केलं. आता तिच्याकडे टाइम नव्हता आणि एवढ्याच फिटनं ती सर्व पुजारी, ती सर्व जेवढे काही तिच्या आड येत होते सर्वांना बाजूला सारलं आणि दान दिशी आपलं डोकं त्या विठ्ठलाच्या चरणावरती तिने ठेवलं आणि ती विठ्ठलाला सांगते आहे, विठ्ठला, अरे जर तुला हेच दिवस मला दाखवायचे होते, हीच वेळ जर माझ्यावर आणायची होती, तर मला का बरं आधी पंढरपूरला ज्ञानोबरायांच्या सोबतीत आणलंस? आणलं तर आणलं, मला तुझं दर्शन घडवलं. सांगणारे देवा, आता हे लोक मला कुठे न्यायचे? माझ्या आईने ते मला घराबाहेर काढलेलं आहे. आता मी काय करू? माझा भाव, मी आज तुला आण वाहते देवा, आण बाई सर्वता, चरण सोडी सर्वता आण तुझी पंढरी नाता. अरे देवा, तुला माझी आण आहे, मी तुझं चरण सोडणार नाही. सांग, तू काहीतरी माझ्यासाठी कर. अशी विनवणी कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणावरती डोकं ठेवून त्या ठिकाणी करते आहे. नको देवराया अंत आता मला अंत पाहू नको रे, आता माझ्यामध्ये ताकद राहिली नाही. आणि असं बोलून तिनं आपला त्या पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये ती विलीन झाली आणि तिने आपला प्राणच देऊन टाकला. आणि मग कान्होपात्रा वाढली, तिचं ते धड पडलं. ते जे माणसं आले होते ना, ते तसेच निघून गेले. आणि मग अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की अनंत शास्त्री, माझ्या उजव्या बाजूला कान्होपात्राची समाधी बांधा. आणि मग कान्होपात्राची समाधी बांधली. काही वर्षानंतर त्या ठिकाणी झाड निर्माण झालं, ज्याला आपण कान्होपात्रेचं झाड म्हणतो. एवढा तिचा भाव त्या ठिकाणी श्रेष्ठ होता की एका वेश्येची मुलगी होती, परंतु तिला स्थान कुठे मिळालं? देवाच्या उजव्या बाजूला. आणि एवढं मोठं स्थान त्या ठिकाणी मिळालं की देवाच्याही दर्शनाच्या अगोदर आधी दर्शन कोणाचं आहे? कान्होपात्रेचं आहे. आणि मग
पांडुरंगाचं आहे. ती कृपा कोणाची आहे? तर ही ज्ञानोबांची कृपा आहे. कानोपातेनं म्हणावं की ज्ञानोबा, तुमच्यामुळे मला हे स्थान प्राप्त झालं. काय तुम्हाला देऊ? काय देणं म्हणजे मी त्या ठिकाणी उत्तीर्ण होईल? तुम्ही सहज बोलले होते. सहज बोलणे हितोपदेश. सहज मला त्या ठिकाणी उपदेश केला होता. तुम्हाला कुठे सायास करण्याचं काम पडलं नाही. सहज तुमचा उपदेश मी ऐकला आणि आज मला ते स्थान प्राप्त झालं. हे तुमची कृपा आहे. काय तुम्हाला द्यावं? काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी. जीव थोडा तुमच्या चरणावर माझा जीव जरी ठेवला तरी त्यातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. एवढा मोठा अधिकार तुमचा आहे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं त्याच पांडुरंगाचं भजन करायचं. एवढा मोठा संतांचा अधिकार आहे. चला 10 मिनिटं राहिलेत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो आणि आपली सेवा आटोपती घेतो. 10:30ला 15 मिनिटं कमी आहेत. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी. जीव थोडा अनेकांचे उपकार आपल्यावरती असतात आणि ते उपकार सांगत असताना त्यांना काहीतरी आपण दिलं तरी त्यांच्या ऋणामधून आपण उत्तीर्ण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. एवढे मोठे मोठे उपकार संतांचे आपल्यावरती आहेत. असेच उपकार आपल्यावरती अजून एका व्यक्तीचे आहेत. ते म्हणजे कोणाचे? कोणाचे उपकार आहेत अजून आपल्यावरती? संतांचे उपकार आहेत आपल्यावरती, बरोबर आहे. संतांच्या व्यतिरिक्त अजून कोणाचे उपकार आपल्यावर आहेत? सांगितले आपण आई-वडिलांचे सांगितले, सूर्याचे सांगितले. अजून एका व्यक्तीचे उपकार आपल्यावरती आहेत की त्या व्यक्तीमुळे आज आपण इथं कीर्तन करून राहिलो. लक्षात? तो व्यक्ती जर नसता तर आपण इथं नसतो. असतो का? कोण आहे तो व्यक्ती? कोण आहे? नाही. मागच्या 19, 20 आणि 21 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वत्र कोरोना सारखा विषाणू त्याने एवढा मोठा प्रादुर्भाव त्याचा झाला होता. त्या प्रादुर्भावामध्ये सर्वजण आपापल्या घरी होते का? तुम्ही एकमेकांना भेटत होते? असे एकत्र बसले होते का? नाही. तुम्ही सगळे आपापल्या घरी होते. सर्वांना आपल्या जीवाची काळजी होती का नव्हती? आपल्याला कोरोना होईल बुवा. कोरोना जर झाला तर मग तिकडे भेटून देतील, घरी आणणार नाही. सर्वांना भीती होती. सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित होते. परंतु या देशाचा जवान हा मात्र घरी होता का? त्याला कोरोना नव्हता का? तो माणूस नाही? जवान हा माणूस नाही का? त्याला कोरोना नव्हता होत का? परंतु तुमच्या आमच्यासाठी तो सीमेवरती लढत असतो. एकदा तुम्ही गावच्या मंदिरामध्ये नाही गेला तर चालत, त्या देवाचं नाही दर्शन घेतलं तर चालत, पण तुमच्या गावात जर एखादा जवान असेल किंवा बाहेरगावी एखाद्या वेळेस तुम्हाला जवान दिसला ना तर त्याला नमस्कार केल्याशिवाय राहू नका. अहो तो आज तेथे उभा आहे म्हणून आज आपण इथं कीर्तन करून राहिलो. हे लक्षात ठेवा. नेहमी त्याची आठवण ही ठेवत चला. आपण सर्व शेतकरी वर्ग आहे. जशी शेतकऱ्याची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे तशी जवानाची देखील आपण आठवण ठेवली पाहिजे.
अहो त्यालाही मुलं बाळ आहे, त्यालाही संसार आहे, त्यालाही कोरोना नव्हता होता, पण आपल्यासाठी तो सीमेवरती लढत आहे. कोणासाठी? त्याचे सुद्धा खूप मोठे उपकार आपल्यावरती आहेत. सांगू द्या, वेळ कमी आहे, मी पटकन एकच उदाहरण तुम्हाला सांगतो आणि एक तुम्हाला शिवरायांचा मावळा सांगतो. त्याचे उपकार आपल्याला पाहिजे. 2 उदाहरण फक्त घरी घेऊन जा बस. एका कोल्हापूरमध्ये छोटस गाव जोंधळेवाडी, खूप श्रीमंत, 50-60 एकर जमीन त्याच्या घरी, एकूणच एक मुलगा, त्याचं नाव ऋषिकेश. एकटाच होता, घरी श्रीमंती होती, परंतु व्यायाम करायला लागला, बैठका मारायला लागला, मुलांसोबत तो जायचा. मुलं गावामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे होते आणि हाही त्याच्यामध्ये असायचा. आणि सांगितलं, बाबा मलाही सीमेवरती जायचंय. बाबा म्हणले, अरे ऋषी कशाला जातोस? अरे आपल्याकडे एवढी श्रीमंती आहे, 50-60 एकर जमीन आहे, एकटाच आहे, काही जायची गरज नाही, काही जाऊ नकोस. नाही बाबा, मला जायचंच आहे. आणि शेवटी त्याने तयारी केली आणि तो 2015 मध्ये भरती सुद्धा झाला. कधी? 15ला भरती झाला. 4 वर्ष त्याला सुट्टीच नाही मिळाली. जम्मू काश्मीरच्या राममध्ये त्याला टाकण्यात आलं. सुरुवातीचा कालखंड सुट्टीच नाही, इकडून तिकडून सुट्टी मिळाली. 2 महिने आता सुट्टी 4 वर्षानंतर मिळाली. किती वर्षानं? 4 वर्षाने मिळाली, 2 महिन्याची. ते कोरोनाच्या काळात. विमानं बंद, रेल्वे बंद, गाड्या बंद. कसं काय घरी येणार? येता येईल का? नाही येता. कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठा होता. जाऊ द्या, नाही येता आलं. जेव्हा 2020 शेवट डिसेंबर-जानेवारीच्या वेळेस थोडासा कोरोना कमी झाला होता, म्हणजे शाळा चालू झाल्या होत्या का नाही, तेव्हाचा तो काळ. शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या आणि मग त्याला सुट्टी मिळाली फक्त 15 दिवसाची. किती? 15 दिवसाची. त्या घरी फोन केला, पत्र पाठवलं, गावाला पत्र पाठवलं, बाबा त्याच्या वडिलांना पत्र पाठवलं, बाबा मी आता आपल्या गावी येत आहे. त्याला एकच बहीण होती आणि आई वडील, आणि 4 वर्ष झाले ऋषी आपल्या गावात नाही. त्याचे मित्र सुद्धा त्याची वाट पाहत होते. आणि आपण सोबत अभ्यास केला, सोबत व्यायाम केला, जसा केला तसा अजून मी आला. आता येणार आहे. आता एक काम करायचं, 4 वर्षानंतर तो आपल्या गावात येणार आहे. एवढा मोठा जर सत्कार करायचा, एवढं स्वागत करायचं की आपल्या गावच्या मोठ्यापासून गावापर्यंत त्याला वाजत गाजत फटाके फोडत घरी आणायचे. सगळं तयारी त्या ठिकाणी झाली. मुलांनी सर्व तयारी केली. पत्रही आलं होतं, फोनही आला होता. पण नेमकं असं झालं, सुट्टीही मिळाली. आता उद्या घरी जायचं, निघायचं. निघण्याच्या 3 तास अगोदर रात्री एका तंबूमध्ये आपले काही जवान त्या ठिकाणी झोपले होते. आणि त्याच रात्री अतिरेक्यांनी, दहशतवाद्यांनी आपली सीमारेषा ओलांडली, आपला झेंडा फेकून दिला आणि आपल्या सीमेमध्ये प्रवेश केला. अनेक आपले भारतीय जवान त्यांच्या विरुद्ध लढत होते. गोळीबार चालू होता. जेव्हा हा आवाज त्या ऋषीच्या कानावरती आला, तेव्हा ऋषीने विचार नाही केला की मी आता सुट्टीवर आहे, उद्या मला घरी जायचंय, हा विचार नाही केला. तो ताडकन उठला, आपला ड्रेस त्याने घातला, रायफल हातामध्ये घेतली, बंदूक घेतली आणि तो त्या दहशतवाद्यांविरुद्ध लढायला त्याने सुरुवात केली. साफ त्याने गोळ्या झाडल्या, सगळे दहशतवादी मारून टाकले, त्यांचा खात्मा केला. आनंद झाला होता. आपला जो झेंडा होता ना, तो झेंडा जेथे होता तेथे परत त्याने तो नेऊन रोवला आणि आता परत आपल्या त्या तंबूमध्ये जाऊन झोपायचं होतं. तो निघाला, परंतु निघत असताना पाठीमागून एक दहशतवादी एका झाडाच्या आड लपला होता. तो त्याला दिसला नाही आणि त्याने पाठीमागून गोळ्या झाडल्या, सपासप गोळ्या झाडल्या आणि ऋषीला त्या गोळ्या लागल्या आणि ऋषी या धरणी मातेला मुजरा करून निघून गेला. जेव्हा ही बातमी आपल्याला उद्या निघायचं होतं आणि त्याच क्षणी ही घटना घडली. त्या ऋषीला त्या भारत मातेच्या झेंड्यामध्ये फिट करण्यात आलं. ती बॉडी एका पेटीमध्ये टाकण्यात आली. नंतर त्या ठिकाणावरून विमानाने
ती बॉडी कोल्हापूरला आली. कोल्हापूरमधून एक गाव आहे त्याचं छोटंसं बहिरेवाडी, जोंधळेवाडी, तिथे त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये बसवण्यात आलं आणि त्या गावामध्ये न्यायचं. आता तो येणार होता, संध्याकाळची वेळ झाली, 5-6 वाजताचा प्रसंग होता. आता ऋषी आपल्या गावामध्ये येणार. मुलांनी फटाके लावले होते. सगळे मुलं त्या बस स्टॉपवर वाट पाहत होतात कधी गाडी येते. ऋषीचा बाप तुम्ही त्या ठिकाणी हजर होता की माझा बाळ्या, माझा ऋषी आता येतो आहे. घरी आईला वाटलं 4 वर्षानंतर माझा ऋषी येणार. किती 4 वर्ष झाले आला नाही हो. काय करावं, तिनं जे जे करता येईल स्वयंपाकामध्ये, पुरणपोळी काय असतील, कारंज्या काय असतील, लाडू काय असतील, त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ केले होते की आता मी माझ्या हाताने त्याला खाऊ घालणार. एवढा ती स्वयंपाक करत होती. तिला माहिती नव्हतं की आता इतक्यात येईल. तिला वाटलं ऋषी येईपर्यंत आपलं सगळं आटोपलं पाहिजे आणि ती त्या ठिकाणी स्वयंपाक तयार करत होती. एकच बहीण होती त्याला, कल्याणी नावाची. तिलाही वाटलं गेली 4 वर्ष झाले दादा आला नाही. तिने चांदीची राखी तयार करून आणली होती की आता मी राखी माझ्या भावाला बांधणार. आणि ती राखी तिने घेतली आणि ती घरामधून पळत सुटली. तिलाही आता बस स्टॉपवर ऋषीला आणायला जायचं होतं. गाडी त्या गावच्या बस स्टॉपवर आली. गाडी थांबली. सगळे मित्रमंडळी त्या ठिकाणी जमा झाले. ते बाबाही समोर आले आणि ती बंद पेटी त्यांनी बाबांनी पाहिली. गाडीचं दार उघडलं, त्यांना ऋषी दिसला नाही. त्यांना बंद पेटी दिसली, तिरंगा ध्वज त्यांना दिसला. त्यांना लगेच समजलं की आपला ऋषी आता राहिला नाही. बाबाने ते दृश्य पाहिलं. आपला एकुलता एक मुलगा 23 वर्षाचा बिना लग्नाचा त्यांनी त्या मृत्यूच्या शयेवरती पाहिला आणि बाप धाय मोडून रडायला लागला. दुभंगरी धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी येणार माझा राजा, बाळ सखार, बाळ सखार. गालावरनी हात फिरवणी आई पोटासी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाची मन दैवते. हे राजा, हे सोन्या, हे चकोल्या रे, गेला माझा राजा. गेला माझा